ही प्रतिक्रिया पाहिली या संदर्भात संपूर्ण तपास सुरू असल्याचं अमित शहा म्हणालेत। आसपासचे सीसीटीव्ही तपासण्याचेही त्यांनी आदेश दिलेले आहेत। थोड्याच वेळात आपण घटनास्थळी जाणार असल्याचंही अमित शहा म्हणालेत। यासह हॉस्पिटलमध्ये जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार असल्याचं अमित शहांनी सांगितलं। अमित शहा यांनी अधिकृत या ठिकाणी माहिती दिली आहे। दिल्ली पोलीस स्पेशल ब्रांच अधिकारी घटनास्थळी आहेत असं अमित शहा यांनी म्हटलं। सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली जात आहे अशी माहिती त्यांनी दिली। लाल किल्ला परिसरामध्ये I-20 गाडीमध्ये हा स्फोट झाला अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। तसंच थोड्याच वेळामध्ये अमित शहा आता घटनास्थळी जाणार आहेत। तसंच मैं लाल किले के पास सुभाष मार्ग ट्रैफिक सिग्नल पर I-20 हुंडई गाड़ी में एक ब्लास्ट हुआ है। ब्लास्ट के कारण आसपास की कुछ गाड़ियां और कुछ मार्ग पर जा रहे लोग भी इंजर्ड होने के समाचार हैं। प्राथमिक सूचना जो मिली है उसमें कुछ लोग हताहत भी हुए हैं। ब्लास्ट की सूचना आते ही 10 मिनट में दिल्ली क्राइम ब्रांच, दिल्ली स्पेशल ब्रांच की टीमें स्पॉट पर पहुंची है। NSG और NIA की टीम FSL के साथ अभी गहन जांच करने का शुरू किया है। आसपास के स्थान के सभी CCTV कैमरा और बाकी सब चीज़ों की जांच के आदेश दे दिए गए हैं। मेरी CP दिल्ली से भी बात हुई है, स्पेशल ब्रांच के इंचार्ज से भी बात हुई है। CP दिल्ली और स्पेशल ब्रांच के इंचार्ज स्पॉट पर मौजूद हैं। हम सभी संभावनाओं को तलाश रहे हैं और सभी संभावनाओं को ध्यान में रखकर इसकी गहन जांच की जाएगी। सभी ऑप्शन की तुरंत जांच होकर नतीजा जो आएगा जांच हम जनता के सामने रखेंगे। मैं कुछ ही देर में स्पॉट पर भी जा रहा हूं और अस्पताल में भी मैं तुरंत जाऊंगा। तर अमित शहा थोड्याच वेळामध्ये घटनास्थळी जाणार आहेत। दिल्लीमधल्या लाल किल्ला परिसरामध्ये I-20 हुंडई गाडीमध्ये हा स्फोट झाला। सुभाष मार्ग सिग्नल जवळ हा स्फोट झालेला आहे। हळूहळू ही गाडी पुढे जात होती आणि त्यावेळेला या गाडीमध्ये स्फोट झालेला आहे। दिल्ली पोलीस स्पेशल ब्रांच अधिकारी घटनास्थळी आहेत अशी माहिती अमित शहा यांनी दिली आहे। थोड्याच वेळामध्ये अमित शहा स्फोट झालेल्या ठिकाणी जाणार। तसंच जखमींना ज्या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले तिथे देखील त्या जखमींची विचारपूस करण्यासाठी अमित शहा रुग्णालयामध्ये जाणार आहेत। तर आपण पाहतोय लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशन जवळ हा मोठा स्फोट झालेला आहे। त्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। याच संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आता आपण घटनास्थळी जाणार असल्याचं सांगितलेलं आहे। शिवाय रुग्णालयात जाऊन जखमींची सुद्धा ते भेट घेणार असल्याची माहिती आहे। दिल्ली पोलीस स्पेशल ब्रांचचे अधिकारी हे घटनास्थळी आहेत। संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जाते असंही अमित शहा म्हणाले। तर थोड्याच वेळामध्ये अमित शहा स्फोट झालेल्या ठिकाणी आता जाणार आहेत। लाल किल्ला परिसरामध्ये I-20 कारमध्ये हा स्फोट झाला अशी माहिती अमित शहा यांनी दिली। स्फोटाच्या 10 मिनिटांनंतरच सुरक्षा पथकं घटनास्थळी दाखल झाली आणि तपास सध्या सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये घटनास्थळी जाणार असल्याचं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। सुभाष मार्ग सिग्नल जवळ हा स्फोट झालेला आहे। यामध्ये गाडीमध्ये असलेले काही प्रवासी आणि प्रत्येक अँगलनं या सगळ्याचा तपास केला जाणार अशी देखील माहिती अमित शहा यांनी दिली आहे। सर्व दृष्टीने याचा तपास केला जाईल असं अमित शहा यांनी म्हटले। तर आपण पाहतोय प्रत्येक शक्यता तपासल्या जाणार आहेत आणि त्यानंतर जनतेसमोर या संदर्भातलं वास्तव समोर येईल असंही अमित शहा म्हणालेले आहेत। प्रत्येक अँगलनं या घटनेचा तपास केला जाणार असल्याची माहिती अमित शहांनी दिली आहे। या ठिकाणी फक्त अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात, सांगाडा पाहायला मिळतोय। या गाडीची नंबर प्लेट जी आहे ती या स्फोटानंतर या ठिकाणी उडालेली आहे। त्यामुळे या गाडीची नंबर प्लेट काय आहे, ही गाडी कुठून आलेली आहे याचा देखील तपास केला जातोय। सुभाष मार्ग सिग्नल जवळ ही गाडी हळूहळू पुढे सरकत होती आणि त्याच वेळेला या गाडीमध्ये स्फोट झाला। या गाडीमध्ये प्रवासी देखील होते। या प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। तर काही गाड्यांमधून जाणारे प्रवासी होते तर काही या मार्गावरून चालत जाणारे प्रवासी होते ते देखील यामध्ये जखमी झाल्याची माहिती अमित शहा यांच्याकडून देण्यात आली आहे। या स्फोटाचा सर्व दृष्टीने आता तपास केला जात आहे। हा दहशतवादी हल्ला आहे का या संदर्भात देखील तपास केला जातोय।
तर या स्फोटासंदर्भातले आणि त्या तपासाचे प्रत्येक अपडेट्स TV9 मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवते. आपण पाहतोय ही दोन महत्त्वाची दृश्य आहेत. ज्यावेळी स्फोट झाला त्यानंतर भीषण अशी आग लागली, संपूर्ण परिसरामध्ये गोंधळ उडाला आणि त्यानंतर आता हळूहळू या घटनेचा संपूर्ण तपास केला जातोय. अजून सुद्धा या परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तब्बल 13 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. काही जण जखमी आहे. यासह LNGP रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि काहीच वेळामध्ये अमित शहा या रुग्णांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. शिवाय घटनास्थळी सुद्धा अमित शहा येतील अशी माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. आतापर्यंत लाल किल्ल्याजवळ हा तिसरा स्फोट आहे दिल्लीमधला. याआधी 1997 मध्ये, त्यानंतर 2000 मध्ये लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेला होता आणि आता 2025 मध्ये या ठिकाणी हा स्फोट झाला. हा दहशतवादी हल्ला आहे का या संदर्भात देखील आता तपास केला जातोय. सर्व दृष्टिकोनातून तपास केला जाईल, सगळ्या अँगलना तपास केला जाईल अशी माहिती अमित शहांकडून देण्यात आली आहे. तसेच दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. ज्या कारमध्ये हा स्फोट झाला त्याची देखील आता तपासणी केली जाते. सगळ्या यंत्रणा या ठिकाणी सध्या आहेत. त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम, NSG या ठिकाणी दाखल झालेली आहे. NIA या ठिकाणी दाखल झाली आहे. क्राईम ब्रांच आहे, यांच्याकडनं हा सगळा तपास या ठिकाणी केला जातोय. कारण स्फोटाची तीव्रता इतकी होती की 3 गाड्यांना आग लागली. आजूबाजूच्या गाड्या अक्षरशः या ठिकाणी त्याचे अवशेष उरलेले आहेत आणि पलीकडच्या रस्त्यावर देखील वाहनांचं मोठं नुकसान झालं. तर इतर ज्या बिल्डिंग आहेत त्या देखील हादरल्या. याचा धमाका इतका होता की मेट्रो स्टेशनवर ज्या काचा आहेत त्या देखील या ठिकाणी फुटलेल्या आहेत. त्याची देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहिली. स्फोट झाल्यानंतर इतर ज्या आजूबाजूच्या कार होत्या त्याचं वैसे छप्पर जे आहे ते उघड. आता अमित शहा दाखल झालेले आहेत. हा संपूर्ण परिसर जो आहे तो गजबजलेला असा हा परिसर आहे. मार्केटचा हा परिसर आहे आणि अमित शहा आता घटनास्थळी दाखल होत आहेत. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणची पाहणी केली जाते. सगळ्या यंत्रणा सध्या या ठिकाणी आहेत. तसंच अमित शहा रुग्णालयामध्ये आता दाखल झालेले आहेत. जखमींची विचारपूस करण्यासाठी अमित शहा आता LNGP रुग्णालयामध्ये दाखल झाले. तर प्रत्येक अँगलनं या घटनेचा तपास केला जाईल असं अमित शहांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर वास्तव समोर येईल असंही अमित शहा यावेळी म्हणालेत. तर आसपासचे सगळे CCTV तपासण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत अशी माहिती अमित शहांनी दिली आहे. आणि आता स्वतः अमित शहा रुग्णालयामध्ये LNGP रुग्णालयामध्ये आलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे कोणी जखमी या स्फोटामध्ये झालेले आहेत त्यांची भेट अमित शहा घेण्यासाठी जातात. या स्फोटामध्ये जवळपास 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण जखमी आहेत. त्या जखमींना LNGP रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांची भेट घेण्यासाठी आता अमित शहा आलेत. लोकनायक रुग्णालयामध्ये आता अमित शहा दाखल झालेत. 30हून अधिक जण या स्फोटामध्ये जखमी झालेले आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी अमित शहा आता लोकनायक रुग्णालयामध्ये दाखल झालेत. ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. काही वेळापूर्वीच त्यांनी देशाला संबोधित केलं आणि त्यावेळेला या सगळ्या स्फोटाचा सगळ्या अँगलना तपास केला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा दहशतवादी हल्ला आहे का याचा देखील तपास केला जाणार आहे. सुभाष मार्ग सिग्नल जवळ हा स्फोट झालेला आहे. हा मार्ग चांदणी चौक येथपर्यंत जातो. I-20 गाडीमध्ये हा स्फोट झाला. या गाडीमध्ये स्फोट झाला त्यावेळेला त्यामध्ये काही प्रवासी होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली. आजूबाजूच्या वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. स्फोट झाला आणि अचानकपणे आणखी 3 गाड्यांना आग लागली. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे. तसेच रस्त्यावरून काही जण जात होते तर त्यांना ते देखील यामध्ये जखमी झाले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतो. अमित शहा आता लोकनायक रुग्णालयामध्ये जखमींची विचारपूस करण्यासाठी अमित शहा या ठिकाणी दाखल झाले. स्फोट झाल्यानंतर जवळच असलेल्या या लोकनायक रुग्णालयामध्ये जखमींना हलवण्यात आलं. अगदी 10 मिनिटांमध्ये यंत्रणा या ठिकाणी पोहोचल्या अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली होती. त्यानंतर स्वतः अमित शहा आता लोकनायक रुग्णालयामध्ये दाखल झाले. जखमी व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी म्हणून अमित शहा रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान यानंतर अमित शहा घटनास्थळी सुद्धा जाणार आहेत. या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी आहेत. या जखमींना जवळच्याच आसपासच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी आता अमित शहा आलेले आहेत. त्यानंतर ते घटनास्थळी जाणार असल्याची ही माहिती समोर येते. तर दुसरीकडे फॉरेन्सिक टीमकडनं त्या ठिकाणी हा स्फोट नेमका कसला होता याची तपासणी देखील केली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता सध्या लोकनायक रुग्णालयामध्ये जखमींची विचारपूस करण्यासाठी ते इथे दाखल झाले। त्यानंतर घटनास्थळी देखील अमित शहा जाणार आहेत। सध्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी तपासणी करत आहे। स्फोट नेमका कशाचा झाला याचा तपास केला जाणार आहे। तसंच मेट्रोची दोन्ही गेट जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। मेट्रोचा 1 क्रमांकाचं जे गेट आहे तिथून चांदणी चौक या ठिकाणी जाण्यासाठीचा रस्ता आहे, त्यामुळे तो रस्ता नेहमीच गजबजलेला असतो। मोठं मार्केट त्या परिसरात आहे। सुभाष मार्ग सिग्नल जो आहे त्याच्या दोन्ही बाजूला छोटे ठेले देखील लागलेले असतात। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी असते। सिग्नल जवळ काही गाड्या थांबलेल्या होत्या, काही लोक रस्ता क्रॉस करत होते आणि ते या स्फोटामध्ये जखमी झाले आहेत। या सगळ्याचा तपास आता केला जात आहे। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई, पुणे यासह देशाच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये सुद्धा आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे। तर पोलिसांकडून देखील या ठिकाणी तपास यंत्रणांकडून अमित शहा माहिती घेत आहेत। स्फोट झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणाची माहिती घेतली होती आणि आता पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्यांकडून या स्फोटासंदर्भातली आणि तपासासंदर्भातली माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून घेतली जात आहे। तर ही घटना नेमकी घडली कशी या संदर्भातला आढावा अमित शहा घेत आहेत। सध्या ते लोकनायक रुग्णालयामध्ये आहेत। जखमींची भेट घेण्यासाठी अमित शहा इथे आलेले आहेत आणि ही घटना नेमकी कशी घडली त्या संदर्भातला आढावा अमित शहा घेताना दिसतात। तर ही रुग्णालयामधली दृश्य आहेत। याआधी तपास यंत्रणांकडून अमित शहानी माहिती घेतली आहे आणि आता रुग्णालयामध्ये त्यांनी जखमींची विचारपूस करण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले। या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 30हून अधिक जण यामध्ये जखमी झाले। लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशन जवळ हा मोठा स्फोट झाला। यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर काही जण जखमी आहेत। दरम्यान हा स्फोट इतका भीषण होता की आसपासचा परिसर पूर्णतः हादरला आणि महत्त्वाचं म्हणजे लाल किल्ल्याच्या अगदी 800 मीटर पर्यंत हे अंतर होतं। 800 मीटराच्या अंतरावर लाल किल्ला होता आणि या परिसरामध्ये हा स्फोट झालेला आहे। i20 ह्युंडाई गाडीमध्ये हा स्फोट झाला। त्यामध्ये काही प्रवासी होते। त्यानंतर इतरही वाहनांना आग लागली आणि या आगीचं हे रौद्र रूप आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। स्फोटानंतर भीषण अशी आग लागली आणि त्यानंतर परिसरात एकूणच गोंधळ उडाला। अमित शहा यांच्याकडून जखमींची विचारपूस केली जाते। त्याचबरोबर पोलिसांकडून या ठिकाणी माहिती अमित शहा घेत आहेत। स्फोटाच्या संदर्भात जो तपास केला जातोय तपासासंदर्भातले अपडेट्स त्यांच्याकडून घेतले जात आहेत। काही वेळापूर्वीच अमित शहा यांनी संबोधित केलेलं आहे आणि या स्फोटासंदर्भातली माहिती त्यांनी दिली आहे। तर आताच काही वेळापूर्वी अमित शहांनी प्रतिक्रिया दिलेली होती। त्या संपूर्ण घटनेचे इत्थंभूत अपडेट्स आपण घेतल्यानंतर सगळे सीसीटीव्ही तपासण्याचेही आदेश दिलेले आहेत आणि सगळ्या अँगलनं तपास केला जाणार असल्याचंही अमित शहा म्हणाले होते। त्यानंतर आता सगळ्या शक्यता तपासल्या जाणार असल्याचंही अमित शहांनी सांगितलंय। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहा आता यंत्रणांकडून माहिती घेताना दिसतात। एकूणच ही घटना कशी घडली आणि यानंतर तपास कशा पद्धतीने सुरू आहे या संदर्भातली माहिती अमित शहा घेताना दिसतात। लोकनायक रुग्णालयामध्ये सध्या अमित शहा आहेत आणि जखमींची विचारपूस करण्यासाठी ते आले। तर 30हून अधिक जण यामध्ये जखमी झालेले आहेत आणि 13 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। तर सध्या अमित शहा हे लोकनायक रुग्णालयामध्ये आहेत आणि जखमींची विचारपूस केली जाते। स्फोट झाल्यानंतर यामध्ये जखमी झालेल्यांना जवळच्याच लोकनायक रुग्णालयामध्ये आणण्यात आलं होतं। तपास यंत्रणा अवघ्या 10 मिनिटात तिथे पोहोचल्या अशी माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांकडून देण्यात आली। सध्या या ठिकाणी तपास सुरू आहे। 6:52 हा स्फोट या ठिकाणी झालेला होता। अमित शहा सध्या लोकनायक रुग्णालयामध्ये आहेत आणि जखमींची विचारपूस केली जाते। तर या स्फोटानंतर संपूर्ण परिसराला हादरा बसला। त्यानंतर एकूणच गोंधळ उडाला होता। गर्दी इथे लोकांची झालेली होती। लोकांमध्ये घबराट निर्माण झालेली होती। त्यानंतर लगेचच यंत्रणा इथे पोहोचल्या आणि ही आग सुद्धा विझवण्यात आली। त्यानंतर मात्र गाड्यांची जी अवस्था होती ती भयंकर होती। गाड्यांचे केवळ अवशेष या ठिकाणी उरलेले होते आणि या भीषण स्फोटामध्ये 13 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे, तर इतर जण जखमी आहेत। त्यांच्यावर लोकनायक रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे। तर अमित शहांकडून सध्या माहिती घेतली जाते, आढावा घेतला जात आहे या सगळ्याचा।
हा दहशतवादी हल्ला आहे का या दृष्टीने देखील तपास केला जातोय। या स्फोटाचा सर्व अँगलने तपास केला जाईल अशी माहिती अमित शहा यांनी काही वेळापूर्वीच दिलेली आहे। लाल किल्ला परिसरामध्ये i20 हुंडई गाडीमध्ये हा स्फोट झाला त्यावेळेला त्या गाडीमध्ये प्रवासी होते। गाडी हळूहळू पुढे जात होती, सिग्नल होता पुढे, सुभाष मार्ग सिग्नल जवळ ही गाडी थांबली आणि त्यानंतर हा स्फोट झालेला आहे। त्याच वेळेला आजूबाजूला देखील मोठी वाहनांची गर्दी होती। काही प्रवासी पादचारी जे आहेत ते रस्ता ओलांडत होते आणि त्याच वेळेला हा स्फोट झाला। त्याच हुंडई गाडीची आता तपासणी या ठिकाणी केली जाते। हा स्फोट नेमका कसला झाला याचा देखील तपास यामध्ये केला जातोय। ज्या कारमध्ये स्फोट झाला ती कार हरियाणाची होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते। स्फोटातील कार नदीम खान नावाच्या व्यक्तीची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। सध्याची मोठी अपडेट आपण या प्रकरणामध्ये पाहतोय। ज्या कारमध्ये हा स्फोट झाला ती कार नदीम खान नावाच्या व्यक्तीची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि ही कार हरियाणाची असल्याची ही माहिती आता सध्या समोर येते। दरम्यान i20 हुंडई या कारमध्ये हा स्फोट झाला होता आणि ही कार जी आहे ती हरियाणातली होती अशी माहिती मिळते। तर ज्या कारमध्ये हा स्फोट झाला ती कार हरियाणाची होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते। स्फोटातील कार नदीम खान नावाच्या व्यक्तीची असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे। ज्या प्रकारे हा स्फोट झाला संपूर्ण या गाडीचा फक्त सांगाडा उरलेला आहे। त्या गाडीमध्ये असलेल्या व्यक्ती ज्या आहेत तर ज्या कारमध्ये स्फोट झाला ती कार हरियाणाची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। स्फोटातील कार ही नदीम खान नावाच्या व्यक्तीची होती अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे। पीछे की तरफ भी देखेंगे वो गाड़ियां भी उसकी जद में आ जाती है और यहाँ पर बताया जा रहा है 10 से ज्यादा लोगों की मौत हो चुकी है। और उसके पीछे आप दिखाएं हरीश थोड़ा की तरफ तो आपको नजर आए व्हीलर्स है और साथ में ई रिक्शा तमाम जो चीजें वो जो है जद में आई। ना सिर्फ वो बल्कि सामने जो आप ब्लैक स्कॉर्पियो देख रहे हैं इसका भी शीशा टूटा हुआ है और ब्लास्ट क्योंकि पीछे की तरफ से हुआ था इसके इस दावे के पक्ष में जी तो स्फोट नेमका कुठे झालेला आहे या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी पाहतोय। आमचे सगळे प्रतिनिधी आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत। स्फोटातील कार ही नदीम खान नावाच्या व्यक्तीची होती अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते। ज्या कारमध्ये स्फोट झाला ती कार हरियाणाची होती अशी देखील माहिती मिळत आहे। या कारचा नंबर शोधण्यात आलेला आहे आणि त्यावरून ही कार कुणाची याचा तपास लागत असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। दरम्यान प्रत्येक अँगलने या घटनेचा तपास केला जाईल अशी माहिती अमित शहांनी दिलेली होती। त्याच पार्श्वभूमीवर यंत्रणा आता कामाला लागलेल्या आहेत आणि यंत्रणाकडून या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू आहे। ही घटना नेमकी कशी घडली, कुणी घडवून आणली किंवा काय नेमके यामधले धागेदोरे आहेत त्याचा संपूर्ण सखोल तपास केला जातोय। लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशन जवळ हा भीषण स्फोट झाला आणि ज्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे, काही जण जखमी सुद्धा आहेत। त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता लोकनायक या रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। ज्या ठिकाणी जखमींवर उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी ते आता पोहोचल्याची माहिती आहे आणि संपूर्ण या घटनेचा आढावा ते यंत्रणांकडून घेत आहेत। तर अमित शहा सध्या लोकनायक रुग्णालयामध्ये आहेत। तसंच पोलिसांकडून देखील या संदर्भातली माहिती त्यांनी घेतलेली आहे। या सगळ्या तपासासंदर्भामध्ये त्यांनी माहिती घेतलेली आहे। आपण ही थेट दृश्य पाहतोय। सध्या सगळ्या अँगलनं या सगळ्या घटनेचा तपास सुरू आहे। या स्फोटाचा तपास सुरू आहे। 6:52 i20 हुंडई कारमध्ये हा स्फोट झाला। दिल्लीच्या स्फोटाच्या घटनेबाबत मोदींकडून दुःख व्यक्त करण्यात आलेलं आहे। दिल्ली स्फोटाच्या घटनेबाबत मोदींकडून दुःख व्यक्त करण्यात आलं। तर मोदींनी यामध्ये मृत पावलेल्या सगळ्या जणांबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे आणि लवकरात लवकर जखमींवर उपचार करण्यात येतील असं सुद्धा मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। तर जे या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या प्रती त्यांनी सांत्वना व्यक्त केलेली आहे। यासह जे जे जखमी झालेले आहेत त्यांना त्वरित लवकरात लवकर मदतही केली जाईल असंही मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। तर जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना असं मोदींनी म्हटलंय। आज संध्याकाळी दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्या प्रती संवेदना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट। जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना
जखमींना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे। गृहमंत्री अमित शहा आणि इतर अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। तो वो भी जांच की जा रही है कि गाड़ी जो है वो किस तरफ से, हालांकि वो रास्ता तो उधर से आ रहा है तो रिंग रोड की तरफ से, तो वहां से आगे की तरफ बढ़ रहा था। अब उसके अंदर कितने लोग थे ये पता लगेगा सीसीटीवी फुटेज देखने के बाद में कि आखिर कितने लोग थे। और वहां पर आप देखिए I-20 जिस पर देखिए लाइट डल रही है, एक बार फिर से दिखा देते हैं। वो देखिए I-20 जिस पर लाइट डाली जा रही है, यही है जिसके अंदर वो ब्लास्ट कैरी किया जा रहा था, जिसका जो लगेज कैरियर है वो हमारे पास आके गिरा है। और पीछे की तरफ देखेंगे तो गाड़ी खुली हुई है। सामने जो आप देख रहे हैं इसके अंदर फॉरेंसिक टीम के पूरे इक्विपमेंट्स हैं। और ये देखिए लाइट, देखिए एक बार फिर से दिखा देते हैं आपको। ये TV9 पर पहली बार ये दिखाने को ये तस्वीर दिखा रहे हैं। अब आप देख लीजिए I-20 जो है वो आप देखिए गौर से, पहले अंधेरा था लेकिन वहां रोशनी की गई है। इसी I-20 के अंदर वो ब्लास्ट कैरी किया जा रहा था, जिसे अब NIA समेत तमाम जो जांच एजेंसियां हैं वो जांच कर रही है। सफेद रंग की यहां पर आप देखिए I-20 है और सामने जो आपको दिख रहे हैं ये NIA टीम के साथ जो साइंटिस्ट आए थे वो हैं, जिस चीन को मोड़ रहे हैं। दरअसल वो डिक्की है, इसी कार के अंदर अब जांच की जा रही है। तो पूरी इन्वेस्टिगेशन का जो सेंटर है फिलहाल वो ये कार है, जिसके अंदर देखिए लाइट दिखाकर अब देखा जा रहा है। साथ में जो नंबर प्लेट की हम बात कर रहे थे, ये देखा जा रहा है कि जो उसका शीट है उस पर कितना असर पड़ा है। जी, हुंडई कार आहे ज्यामध्ये स्फोट झालेला होता, तर तिथे आता तपासणी केली जात आहे। फॉरेन्सिक टीम प्रत्येक या ठिकाणी जे अवशेष आहेत त्याची तपासणी करत आहेत, जेणेकरून हा स्फोट नेमका कसला होता तर या संदर्भातला तपास या ठिकाणी केला जातोय। हेच ती कार आहे ज्यामध्ये स्फोट झालेला होता। या गाडीमधल्या स्फोटानंतर इतर 3 गाड्यांना आग लागली, इतरही गाड्या या ठिकाणी उद्ध्वस्त झालेल्या आहेत। तर याचा तपास केला जातोय। ही गाडी ही नदीम खान नावाच्या व्यक्तीची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ही गाडी हरियाणाची असल्याची देखील, हरियाणा पासिंगची असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर या गाडीमध्ये काही स्फोटकं होती की याचा CNG सिलेंडरचा स्फोट झाला, या संदर्भात देखील आता तपास केला जात आहे। तर सगळ्या यंत्रणा आता कामाला लागलेल्या आहेत। एकूणच सगळ्या अँगलनं या संदर्भातला तपास केला जातोय अशी माहिती अमित शहांनी दिली होती। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर I-20 हुंडाई या कारमध्ये हा स्फोट झाला होता। त्यानंतर या कारची आप फॉरेंसिक टीम देखेंगे कडून तो जो वहां पर साइंटिस्ट आपको नजर आ रहे हैं, जिस गाड़ी की जांच कर रहे हैं, दरअसल वही वो I-20 है जिसके अंदर ब्लास्ट रखा हुआ था। और वो देखिए गाड़ी का पिछला हिस्सा खुला हुआ है, जिससे ये अंदेशा लगाया जा रहा है कि जो उसका पिछला हिस्सा था, बूट स्पेस जिसको बोला जाता है, वहां पर वो ब्लास्ट था। और उसकी जद में जो है यहाँ पर पीछे की तरफ देखेंगे तो 5 से 6 गाड़ियां जो हैं वो और आई हैं। और देखिए इसके एक एक कोने को यहाँ पर तलाश किया जा रहा है। NIA की टीम मौजूद है, फॉरेंसिक की टीम मौजूद है, तमाम जो साइंटिस्ट हैं वो जांच कर रहे हैं, ब्लास्ट की जांच कर रहे हैं। रेस का इस्तेमाल किया जा रहा है। और देखिए उसी गाड़ी का एक हिस्सा हम आपको और दिखाते हैं, हरी जगह दिखाइए। उसी गाड़ी का जो कैरियर है, लगेज कैरियर, वो यहाँ पर जो है गिरा हुआ है और ये पीछे से ऊपर की तरफ मुड़ा हुआ है। अक्सर देखते हैं जब लगेज होता है तो नीचे की तरफ मुड़ा होता है, लेकिन क्योंकि ब्लास्ट नीचे हुआ है तो वो उड़ते हुए वहां से यहाँ पर आकर गिरा है। और अभी तक जो जानकारी मिली है वो ये कि जो गाड़ी है वो HR-26 यानी कि गुरुग्राम के जो RTO है वहां पर रजिस्टर्ड है। नदीम खान इसके ऑनर बताए जा रहे हैं। हालांकि जांच की जा रही है क्या ये प्लस जो नंबर प्लेट है और रजिस्टर्ड नंबर है वो असली था या फिर इसमें कोई फॉर्ज किया गया था। वीडियो से हरीश के साथ जितेंद्र बाटी, भारतवर्ष। चलिए, तर आपण पाहतोय संपूर्ण तपास या संदर्भातला आता सुरू आहे। ही गाडी हरियाणाच्या गुरुग्राम मधील नदीम खान नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे अशी माहिती समोर येते। या गाडीची सध्या फॉरेन्सिक टीम कडून तपासणी सुरू आहे। दुसरीकडे अमित शहा या संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ट्विट करत मृत झालेल्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करण्यात आल्या। जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना देखील मोदींकडून करण्यात आली आहे। तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे। नेमका तपास काय सुरू आहे या संदर्भातली माहिती अमित शहा यांच्याकडून घेण्यात आली आहे। लोकनायक रुग्णालयामध्ये जाऊन सुद्धा अमित शहा यांनी जखमींची विचारपूस केलेली आहे। दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरामध्ये I-20 हुंडई गाडीमध्ये हा स्फोट झाला। सुभाष मार्ग सिग्नल जवळ हा स्फोट झाला अशी माहिती काही वेळापूर्वी अमित शहा यांनी दिली आहे। दिल्ली पोलीस स्पेशल ब्रांच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले अशी ही माहिती त्यांनी दिली। सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली जात आहे अशी देखील माहिती अमित शहा यांच्याकडून देण्यात आली आहे।
प्रत्येक अँगलनं याचा तपास केला जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं। नहीं भाग नहीं रहे थे, लेकिन सुरक्षा एजेंसियां जो आ गई थी ना, इसलिए बाकी हल्ला गुल्ला तो हो ही रहा था। काफी लोग यहाँ पे मौजूद थे पहले से ही, ऐसी कोई कंडीशन नहीं, लेकिन सिचुएशन भी यहाँ पे कि 13 लोगों की मौत जो है इसमें हो चुकी है। पुलिस का कहना है कि पूरे मामले की तफ्तीश की जा रही है। जिन लोगों की मौत हुई है उनकी पहचान करने की कोशिश की जा रही है। कुछ लोगों की पहचान हो चुकी है, लेकिन कुछ लोगों की पहचान होना अभी बाकी है, और साथ ही जो घायल हुए हैं उनका इलाज भी चल रहा है, उनकी भी पहचान होना बाकी है। आप तस्वीरों में देख सकते हैं कि अभी भी यहाँ पर आपको काफी तादाद में जो है पुलिस फोर्स नजर आएगी। जहाँ पे लाइट जल रही है उसी के पास में जिन्हें अधिकारी खड़े हुए हैं, जो कि यहाँ पर बकायदा हर एक जगह पर नजर रखे हुए हैं। साथ ही जो सीसीटीवी फुटेज है उसको भी इकट्ठा कर लिया गया है, यानी कि उसके माध्यम से भी जांच पड़ताल की जा रही है। जिस तरह से दिल्ली पुलिस कमिश्नर ने ये बोला है कि चलती कार में ब्लास्ट हुआ है तो उसको बारीकी से देखा जा रहा है। साथ ही जिसके नाम पर ये गाड़ी थी उसकी भी पहचान करने की कोशिश की जा रही है, और उधर भी जाकर दिल्ली पुलिस की टीम जांच पड़ताल करेगी, उनसे भी पूछताछ करेगी। तो साफ है कि दिल्ली पुलिस हर एंगल से मामले की तफ्तीश में जुटी हुई है। पुलिस का कहना है कि लगातार कई जगह रेड भी की जा रही है, और साथ ही क्राइम ब्रांच की टीम, स्पेशल सेल की टीम, स्पेशल सेल के अधिकारी और साथ ही एनआईए की टीम जो है यहाँ पे तफ्तीश करती हुई नजर आ रही है। तर अमित शहांकडनं एकीकडे आढावा या ठिकाणी घेतला जात आहे। लोकनायक रुग्णालयामध्ये जाऊन अमित शहांनी इथे जखमींची विचारपूस केलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणा आपलं काम करतायत। ज्या हुंडई गाडीमध्ये हा स्फोट झाला तर त्या स्फोटामध्ये त्या गाडीचा तपास केला जातो। ही गाडी हरियाणाची असल्याचं देखील कळतं। गुरुग्राम या ठिकाणी ती रजिस्टर झालेली आहे अशी माहिती मिळते। तसंच नदीम खान असं त्या व्यक्तीचं नाव आहे ज्याच्या नावावर ही गाडी आहे। या गाडीमध्ये हा स्फोट झाला त्या संदर्भातली माहिती आता घेतली जात आहे तातडीनं, आणि त्याचबरोबर आपण ही पाहतोय दृश्य की अमित शहा जखमींची विचारपूस करत आहेत। यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय, तर काही जखमी लोक आहेत त्यांची विचारपूस करण्यासाठी इथे अमित शहा आलेले आहेत। साधारणतः 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती आहे, आणि लोकनायक या रुग्णालयामध्ये सध्या त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहे, आणि त्यांची विचारपूस करताना इथे अमित शहा दिसत आहेत। अमित शहा हे अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा त्यांनी आताच थोड्या वेळपूर्वी घेतलेला आहे, आणि आता जखमींना भेटण्यासाठी अमित शहा आलेले आहेत। लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशन जवळ हा भीषण स्फोट झाला, आणि या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली, गोंधळ उडाला। या संपूर्ण घटनेनंतर प्रत्येक अँगलनं या घटनेचा तपास केला जाईल अशी प्रतिक्रिया अमित शहांनी दिली आहे, आणि सगळ्या शक्यता तपासल्या जातील। त्यानंतर जे काही वास्तव आहे ते समोर येईल असंही अमित शहा म्हणाले होते। या सगळ्या दृष्टीनं आता तपास केला जातोय, आणि सध्या हे जखमी आपण पाहतोय या स्फोटात जखमी झालेले हे रुग्ण आहेत, त्यांची भेट घेण्यासाठी अमित शहा लोकनायक रुग्णालयात आले। अमित शहांकडनं इथे रुग्णांची विचारपूस केली जात आहे। या स्फोटामध्ये जखमी झालेल्यांकडनं अमित शहा देखील काही माहिती घेत आहेत। तर या स्फोटामध्ये जखमी झालेल्यांची विचारपूस अमित शहा यांच्याकडनं करण्यात आली आहे। हा स्फोट नेमका कसा झाला या संदर्भातली माहिती देखील अमित शहा यांच्याकडनं घेतली जात आहे। या सगळ्या स्फोटामध्ये जवळपास 30हून अधिक जण जखमी झाले। स्फोटानंतर जखमी झालेल्यांची विचारपूस अमित शहा यांच्याकडनं केली जाते। तर आपण या रुग्णांची अवस्था पाहू शकतोय, कशा प्रकारचा हा भीषण स्फोट होता, आणि त्यानंतर या रुग्णांची काय अवस्था झाली आहे त्याचा अंदाज, या स्फोटाचा अंदाज आपल्याला यातनं येऊ शकतोय। एकीकडे गाड्यांची अवस्था आपण पाहिली, दुसरीकडे रुग्ण यामध्ये जखमी झालेले आहेत, तर 13 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। दुसरीकडे अमित शहा या रुग्णांना धीर देताना पाहायला मिळतात। तर रुग्णालयाच्या परिसरातले ही दृश्य आणि अमित शहा या रुग्णांची विचारपूस करताना आतापर्यंत 3 रुग्ण आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत। तर या भीषण स्फोटानंतर कुणाच्या नाकाला इजा झाली आहे, तर काही जण गंभीर जखमी आहेत।
त्या सगळ्या रुग्णांवर सध्या लोकनायक रुग्णालयामध्ये इतर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे। तर सुभाष मार्ग सिग्नल जवळ हा स्फोट झाला अशी माहिती काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली। दिल्ली पोलीस स्पेशल ब्रांच अधिकारी घटनास्थळी आहेत। सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली जात आहे अशी माहिती अमित शहा यांच्याकडून दिली जाते। तर आपण पाहतोय दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरात i20 ह्युंडाई कारमध्ये हा स्फोट झाला। सुभाष मार्ग सिग्नल जवळ हा स्फोट झाला आणि या स्फोटानंतर दिल्ली पोलीस आणि स्पेशल ब्रांचचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्याकडून प्रत्येक अँगलने या घटनेचा तपास केला जाणार आहे, सगळ्या शक्यता तपासल्या जाणार आहेत अशी माहिती अमित शहांनी दिली आहे। सर्व शक्यतांची पडताळणी करून चौकशी करण्याचे आपण आदेश दिल्याचंही अमित शहा म्हणालेत। सर्व तपास आपण जनतेसमोर ठेवणार आहे असं सुद्धा अमित शहांनी यावेळी सांगितलंय। अमित शहा यांच्याकडनं सध्या रुग्णांची विचारपूस या ठिकाणी केली जाते। स्फोटाच्या आवाजाची तीव्रता ही इतकी होती की लोकांना त्या आवाजाचा देखील त्रास झालेला आहे। तसंच काही गाड्यांचे अवशेष लोकांच्या अंगावर पडलेले आहेत, त्यामुळे देखील लोक जखमी झालेत।